आज कुठेतरी गोकुळ गीतेंची माघार होण्याची शक्यता दिसते आहे. आपली उमेदवारी काय असणार आहे? गेल्या 3 दिवसापासून वरिष्ठ त्यांची भेट घेत आहेत. माघारीचा पाठिंबाचं प्रत्येक जण त्यांच्या मागे लागले आहेत. जरी देखील त्यांची पाठिंबा नाशिकमध्ये होत असेल तर मी एक महिला म्हणून माझा या विषयावर पाठिंबा देणार नाही आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार. वरिष्ठांचे आदेश आले तरी मी नक्कीच त्या गोष्टींचा विचार करणार आहे. आता उमेदवारी लढण्यावर ठाम आहेत का? माझी लढाई सुरुवातीपासून होती आणि शेवटपर्यंत राहणार आहे. ताई, ठिकठिकाणी आता तुम्ही प्रचार करता आहात, कसा प्रतिसाद मिळतोय? माझा प्रचार गेल्या 3 दिवसापासून चालू झालेला आहे आणि इतकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत की सकाळपासून प्रत्येकांचं आमंत्रणसाठी फोन येत आहेत, मतदारांचा फोन येत आहेत की भेटीला या. आम्ही कॉन्टॅक्ट प्रत्येक नगरसेवकांना केला आहे, तरी देखील भेटी राहिल्या आहेत आणि नक्कीच आजपासून भेटायचं आम्ही प्रचार चालू केला. 2 दिवसात चांगला निर्णय येईल असं या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटले होते. तर त्यांनी जर तुमची समजूत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न केला तर? नक्कीच त्या गोष्टींवर आधी सांगितलंय विचार करू आणि जोपर्यंत नाशिकचा पाठिंबा होत नाही या प्रश्नांचं उत्तर माझा निर्णय शेवटपर्यंत थांबेल. भाजपचे नगरसेवक पण आपल्या संपर्कात आहेत का? सध्या तुम्ही निवडणूक लढता आहात. हो आहेत. जे काही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये झालेले आहेत त्यांचं आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस भेटलेला आहे. विजयाचं काय वाटतं आपल्याला? विजय पहिल्या दिवसापासून मी सांगत आले आहेत की ही संधी एक महिलाला भेटली पाहिजे आणि विजय निश्चित महिलांचं होईल, कारण की महिलांचा पाठबळ खूप मोठा आहे. नक्कीच विजय आपला. कारण ठिकठिकाणी जर विचार केला तर तुमचे महायुतीचे नेते जे असतील, शिवसेना शिंदे सेनेचे नेते आहेत, ते महायुतीच्या उमेदवारासोबत कुठेतरी प्रचार करताना दिसत आहात. जर विचार केला तर लाडकी बहीण कुठेतरी एकटी पडलेली दिसते. काही नेते तिकडे या ठिकाणी प्रचार करतायत, काय सांगणार? हे बघा, जे काही प्रचार करत असतील आणि जे काही दिसतंय तर सगळ्या गोष्टी खरे नसतात आणि नक्कीच ते जर आमच्या प्रचाराला नाही आलेत पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहे. पाठिंबा आहे का त्यांचा तुम्हाला? हो, आशीर्वाद सोबत आहे.